क्रमांक 8चा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेलो आहेत। यावेळी महाराष्ट्रात शेतकऱ्यावर अनेक संकट येत आहेत, तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज बैलगाडीवरून मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक 8च्या सर्व मतदार बांधवांनी भगिनींना मताने विजय करावा अशी मी विनंती करतोय। रस्त्याच्या समस्या आहे, ड्रेनेज, नाले, शिक्षणचे, महापालिकाचे, आरोग्य या सर्व सुखसुविधा देण्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल करतोय। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तसेच महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार नकीब उर्फ शेरू कुरेशी यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज या ठिकाणी नार्थकोट परिसरात तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच शेरूभाई कुरेशी यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या प्रभागातले मतदार त्या ठिकाणी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणास माहित आहे की सध्या शेतकऱ्यांवर खूप मोठा संकट कोसळलेला आहे। शेतकरी हवालदिन झालेला आहे। ग्रामीण भागाचा जरी शेतकऱ्यांचा प्रश्न असला तरी सोलापूर शहरातली अनेक लोक ही ग्रामीण भागावर अवलंबून आहेत, शेतीवर अवलंबून आहेत। त्यांचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज बैलगाडीवर आमच्या उमेदवारांनी येऊन त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच आमची त्या ठिकाणी प्रार्थना आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येईल आणि नक्कीच सोलापूरकरांना त्या ठिकाणी बदल यावेळी दिसेल। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून शेरूभाई कुरेशी यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही नॉर्थकोटकडे जात आहोत। खरं तर आमचा पक्ष जो आहे तो पुरोगामी विचारांचा पक्ष आहे, सेक्युलर पक्ष आहे आणि आता जे हिंदुत्ववाद आणि या सगळ्या गोष्टी भाजपचा अजेंडा घेऊन येतोय त्या सगळ्यावर मात करून आम्ही सोलापूर शहराचा विकास याचं ध्येय ठेवून पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून आमचा उमेदवार आज या ठिकाणी उभारलेला आहे। या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा असं मी प्रभाग 8च्या नागरिकांना विनंती करते। धन्यवाद। मधून आमचे भाऊ कुरेशी यांना आमच्या पक्षाने तिकीट दिलं त्याबद्दल मी पहिला आमच्या महाविकास आघाडीचे आणि पक्षाचे आणि पवार साहेबांचे आभार मानते। कारण एक आम्ही सामान्य कुटुंबातले सर्व जनतेशी नाळ जोडणारे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही आतापर्यंत करत आलो आहोत। मला फक्त एवढंच सांगायचंय माझ्या सोलापूरकरांना की जे आज जातीयतेड निर्माण या भाजप सरकारने केली आहे, या भाजप सरकारला जर हद्दपार करत असेल तर आपण सर्वजण बहुजन समाज शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ आणि सर्व जनतेचा एकच विश्वास आहे आज आपल्या 4 हुतात्म्यांचं बलिदान हे व्यर्थ न जाऊ देता आपल्या सोलापूरचा जर विकास करायचा असेल तर जो बहुजनांचा चेहरा आहे, जो सर्वसामान्यांच्या जनतेसमोर जाऊन प्रश्न सोडवतो अशाच उमेदवाराला जर निवडून दिलं तर आपल्या सोलापूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। माझी हीच तळमळीची विनंती आहे की आपलं सोलापूर जर वाचवायचं असेल तर पहिला भाजपला हद्दपार करा। जय